इडलीचा बॉल यूज करणार टुर्नामेंटला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे दुपारी नवीन एका भन्नाट ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आवाज येत असेल बॅकग्राऊंडला, तर आपण आज आलेलो फोर्स फिटनेस प्रीमियर लीगला। ही क्रिकेटची टुर्नामेंट आहे आणि आपण इथे आज टर्फमध्ये खेळणार आहोत। सो आपला जो टर्फ आहे तो क्लासिक टर्फ आहे, तिकडे आपल्या सगळ्या मॅचेस होणार आहेत। तर चला माझ्याबरोबर मॅचेस बघायला। मंडळी इथे तुम्ही बघू शकता, तर प्रॅक्टिस सेशन चालू आहेत आणि प्रत्येकाला जर्सी आपल्याला स्पॉन्सरशिप आलेली आहेत। सो त्याकरिता सगळे वेगवेगळ्या जर्सी घातलेल्या आहेत वेगवेगळ्या टीमच्या। इकडे मंडळी बसलेली आहे, ती आराम करते। सो चला बघूया आता मॅच कशी होते। आणि बाय द वे इथे तुम्ही बघू शकता ट्रॉफीज आहेत, विनिंग ट्रॉफी आहे, रनर अप ट्रॉफी आहे, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि मेडल्स पण आहेत। शिवाजी महाराज की जय। दुसऱ्या टीमची मॅच असेल त्यांनी आपली टीम तयार ठेवायची आहे। सुरुवात आमच्या मॅडम प्रतिमा मॅडम। दुसऱ्या मॅडम आहे ते आमच्या। आमचे कल्पेश सर, शीतल मॅम, आपले राजेश सर, आणि आपला गुड्डू म्हणजेच आर्यन, राहुल सर, सो इथे आता सगळे कॅप्टन्स उभे आहेत फोर्स फिटनेस प्रीमियर लीगसाठी। आणि फोटो सेशन आणि सुरुवात। रूल्स, बॅटिंग टीमला पहिले लेडीज स्ट्रायकर असणार आणि नॉन स्ट्रायकरला जेंट्स, आणि बॉलिंग टीमसाठी पण बॉलिंग पहिला लेडीजच करणार, ठीक आहे। आणि अजून एक रूल, आऊटचा रूल तुम्हाला माहिती नाही की वरती लागून जर कॅच पकडला गेला तर तो पण आऊट असणार, ठीक आहे। आणि ती जी लाईन दिसते बॉलरची, त्या बॉलरच्या लाईनच्या पुढे कंपल्सरी 3 प्लेयर ठेवायचे प्लस कीपर, कारण की आपल्याकडे 10 जण असणार, त्याच्यामुळे टर्फमध्ये सगळे ठेवले पाहिजे, ठीक आहे। बस अजून काही रूल, अंपायर्सला आणि कोऑपरेट करा, ठीक आहे। अंपायर डिसिजन लास्ट असेल आणि जे रूल्स दिले ते सगळ्यांनी प्लीज फॉलो करा, ओके। साईडला काहीच नाही, साईडला लागून साईडला लागून कॅच पकडला तर प्रॉब्लेम नाही, फक्त वरती, ओके, ठीक आहे। आणि आता त्यांची मॅच आहे, रेडी राहा टॉससाठी। पहिली मॅच, पहिला सामना। टीम कॅप्टन्स टॉस कॉल कोण देत आहे? थांबा थांबा
ओंकार सरांची बॉलिंग आहे. चलो टीम प्रतिभा इथे लाईनअप करा फटाफट. सो फिल्डिंग सेट केलेली आहे ओंकार सरांनी आणि ते बघू शकता तुम्ही बॉक्सचा सामना रंगणार आहे टर्फवरती. फोर्स फिटनेस लीग सामन्यातला पहिला बॉल. Batsman name. ओव्हर झालेली आहे. हॅलो हॅलो मात्र यांच्याकडे बॉल गेलेला आहे अशा प्रकारे आणि ओव्हरची सांगता होत आहे. आता पाहू शकतो आपण दुसरी ओव्हर तिसरी ओव्हर कोण टाकतंय याच्याकडे सगळ्यांचं नजर लागलेली आहे. दुसऱ्या ओव्हरचा लास्टचा बॉल बाकी आहे. ओमकार पवार गोलंदाजी मार्कवर उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे. पाहू शकता 4 का 6. कृपया अंपायर आपला डिसिजन कळवावा. अंपायरचा डिसिजन कायम राहील. वाद घातल्यास संघ वाद केला जाईल. नो पॅव्हेलियन एंड. अविनाश बॅट्समन अविनाश झाली. आणि ललित आलू रा आलू आलू तोडशील ते स्टंप नाही दिले आणि ते आपल्याला आणि संपलेलं प्रतिभाकर बरोबर आहे. कॉमेडी करतो तो कशी काय सगळे नाही कशी का मॅडम सगळ्यांना मॅडमच बोलायचं आम्ही. आणि जिम मध्ये आहो आम्ही. हॅलो बॉल 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 नाही नॉट आउट. आउट नाही तरी पण आउट नाही. हो मॅडम जरा आरामान.
बॅटिंगची 4 आणि 4 रन काढले आहेत. दोन वेळा आणि त्यांच्या बॅटिंग नाही तर चौकाराची दोनच ज्याला माणूस असते कोण तू मी मस्त बोलतो. आता कल्पेशांच्या बॅटिंग चौकाराची सांगता झालेली आहे. किती भारी व्हिडिओ बनवा. माझा एडिटर तुमच्या एडिटरला समोर नव्हतं. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. चिकना प्लेअर आलेला आहे बॅटिंगला. वाईट जी आपण पाहू शकता अंपायर. सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याकडे एक पारितोषिक आलेलं आहे. 3 बॉलमध्ये 3 सिक्सर मारल्यास बंटी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कल्पेश शेलारांना एक पारितोषिक आलेलं आहे बंटी भंडारी यांच्याकडून. 3 बॉलात 3 षटकार मारल्यास त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघायला भेटायचे आपण खास NGOवरनं अंपायर बोलवलेले आहे. कृपया अंपायरची कोणी वादावाद करू नये. 2 रनांची पेनल्टी दिलेली. गोपाळ मारण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आणि षटकार खूप टायमानंतर यशस्वी षटकार आलेला आहे. तरी आणि नेक्स्ट मॅच ज्यांची असणार कृपया त्यांनी नाणेफेकीसाठी यावे. आणि दुसरा षटकार आणि मॅच पूर्णतः हारलेले आहेत. ओंकार सर श्री कृपा कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर निनाद पाटील यांचे इथे आगमन झालेले आहे. तर त्यांचे फोर्स फिटनेस यांच्याकडून आपण हार्दिक स्वागत. टीम राहुल यांनी टॉस जिंकलेला आहे आणि आपण तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवावा. बॉलिंग आहे. यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. त्या टीम राहुल यांनी आपली उत्कृष्ट टीमचे स्वतः मालक चालक यांनी पहिली गोलंदाजी घेतलेली आहे. पुढे बघू शकता आपण काका यांच्याकडे एवढी पदं आहेत तर आपण चालू करावा. टीम विनंती आहे. पहिला बॉल आपण बघू शकता आणि नेक्स्ट मॅच शबाना आणि आर्यन दोघा संघमालकांनी आपली आपली टीम घेऊन रेडी राहावे ही नम्र विनंती फोर्स फिटनेस यांच्यातर्फे. नाणेफेकीचा तो थोड्याच वेळात होईल तर दोन्ही संघमालकांनी त्यांची टीम रेडी करून ठेवावी. टीम शीतल बघू शकता गोलंदाजी मार्ग शबाना आणि आर्यन यांनी काहीतरी नक्की गायडन्स केलेला आहे की 1 रन काढून लाईक रोटेट करा. प्रसाद भोईर यांचे इथे आगमन झालेलं आहे. तर त्यांचे फोर्स फिटनेस यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. पहिल्या मॅचमध्ये लेट आले कारण त्यांना कामं होती. प्रसाद भोईर यांनी इथे आगमन झालेलं आहे. त्यांनी कृपा लवकरात लवकर टीमचा ताबा घ्यावा. मंत्र दिला त्याप्रमाणे त्यांनी पाहू शकता टीम शीतल यांचे शबाना आणि आर्यन टीम दोघांनी क्षेत्ररक्षण आपला नाणेफेकीसाठी लवकरात लवकर ग्राउंडमध्ये जावे ही नम्र विनंती दोन्ही संघाला.
आणि लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यावा. टीम आर्यनचे कॅप्टन आणि टीम शबानाचे कॅप्टन. नाणेफेकीचा कौल आपण इथे पाहता आहोत. नाणेफेकीचा कौल आपण इथे पाहू शकतो की काकांचा तर्फे द्यावा ही आपली एक विनंती असेल. लक्ष्मीकांत बेर्डे स्पेशल कुपन भेटणार आहे. वा यांचा कसला पगार नाही झालेला पण आपण एफर्ट सोडणार नाही असं सगळं ध्यान घेतलेलं आहे यांनी. टीम राहुल हे अत्यंत यांच्या चेहऱ्यावर अशी आपण बघू शकतो. सुंदर अशी गोलंदाजी आपण करत यांच्याकडून बघू शकता. आता परिश्रम करत आहेत ते. आपण काय करू शकतो आपल्या टीमसाठी आणि काय नाही करू शकत आपण टीमसाठी. जणू त्यांनी असं वाटतंय की बॉल दाबून टाकता येते म्हणजे काय करू शकतो आपण म्हणजे विविध असे प्रयत्न करताना दिसत आहे. शीतल संघाचे करण पण त्यांनी एक रन एक्स्ट्रा दिलेला आहे. किती रन झालेला आहे जरा ठरवावे. 35 रन झालेला आहे बघू शकता. दुसरी ओव्हर चालू आहे. बॉल तेवढा जबरदस्त बघू शकता. टीम शेतकऱ्यांच्याकडून राहुल यांचं क्षेत्राचा आपण बघू शकता. खूप मेहनत घेत आहेत पोरही. उत्कृष्ट शॉट मारायला बघू शकता. मस्त एक नंबर बघू शकता. आता भूषण पाटील टॉस साठी काका गेले. टॉस कोणी जिंकला? आर्यन 11 टॉस जिंकलेला आहे. आणि फिल्डिंग घेतलेली आहे. वेळ लागेल जरा मी मॅचमध्ये असते दामोदर हॉलच्या बाजूला सोशल सर्व्हिस लीग शाळा. सोशल सर्व्हिस लीग शाळा सर्व्हिस लीग शाळा. सोशल सर्व्हिस लीग शाळा दामोदर हॉल परेल. वाईड टीम स्ट्रॅटेजी चालू आहे. स्कोर त्याला स्कोर
नाही रन घ्यायचा, आउट तर आउट नाही तर रन एक रन टाइमपास नाही करणार. नाही ते टच करायचं पहिली विकेट. बॉल ड्रॉप केलेला आहे, कॅच ड्रॉप केलेली आहे, सॉरी. दिलेले आहे, बघू शकता. ते आपल्या गोलंदाजी मार्गावर दिसत आहे आपल्याला. अशा प्रकारे स्वप्नील पाटील यांच्या बॅटमधून एक षटकाची गोलंदाजी मार्गावर करण आपल्याला पाहायला दिसत आहे. पाहू शकता करण आपल्या गोलंदाजीच्या बळावर काय करू शकता टीमसाठी. 4 धावा आलेल्या दिसत आहे. 38 रन इथे झालेले पाहायला खराब क्षेत्ररक्षण टीम शिकल यांच्याकडून. स्वप्नील पाटील गोलंदाजी मार्ग आपला दिसत आहे. थोडी कृपया त्यांनी स्लो बॉल टाकावा, त्यांना फास्टची वॉर्निंग ऑलरेडी भेटलेली आहे, तर त्यांनी कृपया स्लो बॉल टाकावे. कृपया सगळ्यांनी टाळ्या वाजवावे. महेश पटेल यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. कृपया जोरदार टाळ्या वाजवावे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की कृपया जोरदार खेळाडूसाठी खूप सारे एफर्ट्स यांनी टाकले तेव्हा ती आपली टीम विजयी झाली. गोपाळ संघाचा उत्कृष्ट हा खेळाडू आपण याला वारंवार टीव्हीवर पाहत असतो. असा हा उत्कृष्ट खेळाडू, याला सन्मान करतील महेश सर. गोपाळ संघाचा अष्टपैलू खेळाडू स्वप्नील पाटील, आपण याला ऑन स्क्रीन पाहू शकता. त्यांचा सन्मान करतील महेश सर. चौथ्या संघाचा मालिकावीर रुपेश घाग, कल्पेश सरांचा रुपेश घाग. परत आपण 5वी मॅच टीम शबाना संघाचा परत एक अष्टपैलू खेळाडू स्वप्नील पाटील यांना परत एक लास्ट मॅन ऑफ द मॅच सर देऊन तुम्ही आमची रजा घेऊ शकता. परत एक अष्टपैलू खेळाडू, वारंवार हा चेहरा आपला पाहायला मिळतो. हा चेहरा कधी विसरू नका सर, वारंवार बघायला भेटेल तुम्हाला. माझा जुना स्टुडंट आहे. आउट होणार असं वाटतंय मला. निर्धाव असायचे.
सो आता आपल्याला जेवण दिलं आहे, बिर्याणी आहे, रायता वगैरे आणि तिकडे सगळं स्टॉल ठेवलेलं आहे जेवणासाठी. म्हणजे हे बघा इकडे लाईव्ह स्कोअर पण दिसतोय. त्यात टीम राहुलचं तुम्ही बघू शकता, जी आपली टीम आहे ज्याला 4 पॉईंट आहेत. आणि इकडे बघा टीम प्रतिभा, हे बघा कॅप्टन प्रतिभा मॅम कॅप्टन आहे तिकडे. आणि त्यांची टीम आपण बघू शकतो इथे, तर 4 पॉईंट घेऊन पहिल्या नंबरवरती आहे. दोन्ही मॅच जिंकलेले आहेत ते. ओंकार सर आहेत इकडे, कल्पेश सर आहेत. ॲपवरती लाईव्ह स्कोरिंग दाखवतात. सो महेश दादा पाटील आलेले आहेत. आभार. सुजितदादा नमावे यांचे पण एक आगमन झालेलं आहे, तर त्यांची आपल्या फोर्स फिटनेस यांच्यातर्फे जाहीर आभार. वेदांत म्हणजे स्वप्नील हो, पहिला चेंडू आणि 6. सेमीफायनलची मॅच. 3 रन. अंकुश यांची ओव्हर चाललेली आहे. 5 बॉल 3 रन. हर्षल याने मारलेला 6. ओव्हर झालेली आहे, 1 ओव्हर 9 रन. काका ओव्हर टाका, काकांना ओव्हर. आता काका असंच जावई, सासरे असंच जावई. मॅच चालू आहे, जावयाने मारलेला आहे. प्रेक्षक मंडळी आणि त्यांची मॅच चालू. आता काका असंच पुतण्या वडिलांविरुद्ध मुलगा खेळतोय आता. 2 बॉल. वडील त्यांना ललचाव चेंडू टाकतात आपल्या मुलाने 6 मारण्यासाठी. ही चिटिंग आहे. आणि 2 जागा 5 3 15 15 पहिल्यावरला 9 होता. 2 मोजत नाही. काय करताय मग? एक बॉल गेम. अरे पोलीस लोक भरती तुला गोड असं व्यक्तिमत्व. मेन माणसं नाही. आणि जिंकलेली टीम यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. आणि आपले काका यांचा पण सत्कार करतील. राहुल गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा पण जीवचे लाडके काका, सर्वांचे लाडके आणि आपल्याला भेटलेलं असं एक छान असं व्यक्तिमत्व जीवचे लाडके काका, हे पण यांनी आवर्जून उपस्थित राहिली. तर आपल्यातर्फे त्यांचे पण हार्दिक मी अनाउन्स करतो. मग मी साहेबांना विनंती करतो. मी कसं तर नावं घेईन, त्यांनी कृपा येऊन नावाचं मॅच घ्यायचा आहे. टीम प्रतिभा 6वी मॅच अजय खडसे. 7वी मॅच टीम राहुल स्मिता सावंत.
नीता सावंत. बॉलिंग. आठवी मॅच टीम ओमकार कल्पेश शेलार. कल्पेश शेलार. नववी मॅच टीम शीतल आदर्श नाईक. आदर्श नाईक कोणतरी घ्या ना त्याच्या टीम शीतल. टीम शीतल. दहावी मॅच टीम कल्पेश अक्षर गाळा. अक्षर गाळा. 11वी मॅच टीम शबाना स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील. 12वी मॅच टीम राजेश कौस्तुभ पाटील. कौस्तुभ पाटील. पहिली सेमीफायनल फायनल मॅच टीम शबाना मध्ये स्वप्नील पाटील. चव्हाण. स्वप्नील पाटील. अरे विचारलं होत तुला सगळं घाला ना. सगळं घाल. हा सगळं घाला. दुसरी सेमीफायनल फायनल मॅच टीम राहुल वेदांत कदम. 50 फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच विशाल माने. विशाल माने. संपूर्ण सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू बेस्ट बॅट्समन. एनी गेसेस? स्वप्नील पाटील. Best bowler Rahul Gaikwad. Nice. संपूर्ण सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू वेदांत कदम. Sports Fitness आयोजित टर्फ क्रिकेट टूर्नामेंट 25 रनर अप टीम शबाना.
टीम शबाना हो टीम शबाना हाँ दा स्पोर्ट्स फिटनेस आता आपली आहे विजेती टीम या! हा. राहुल चला आता माझी वेळ. आपल्यावर मित्रांनो आता आहे वेदांत, जो आपल्या टीम मध्ये होता आणि त्याला आज मॅन ऑफ दी मॅच आणि मॅन ऑफ दी सिरीज असं मिळालेलं अवॉर्ड ॲज अ बेस्ट बॅट्समन म्हणून. बॅटिंग खूप भारी केली त्यांनी. तर आपण त्याला विचार तुझा कसा होता एक्सपिरियन्स ओव्हरऑल? माझा एक्सपिरियन्स एक नंबर होता. आज बॅटिंग चालली आहे, आज नशीब होतं म्हणून चालली. अच्छा. लक बोलू शकता. हां हां. आणि तू एवढे जे छगे मारलेस ते कसे, म्हणजे तुला गॅरंटी होती का तुला जाणार आहे ते 6 असे 4 की असे काय होणार? माइंडसेटने खेळत होतं की जास्त करून 6 लागावे आणि मॅच जिंकावे. मॅच जिंकावी. आणि आता कशी वाली फिलिंग येते? मजा येते का? प्राऊड फिलिंग होते. थँक्यू वेदांत आपल्याबरोबर आल्याबद्दल, 2 मिनिटं बोलल्याबद्दल. आई आणि मुलं आहेत, दोघं वेगवेगळ्या टीममध्ये खेळते. आई जिंकलेली आहे ट्रॉफी. कॉंग्रॅच्युलेशन्स तुला पण, मस्त खेळलास. हो फायनली म्हणजे आपण मॅच जिंकलेलो आहोत, टुर्नामेंट जिंकलेलो आहोत टर्फची. ह्याच ग्राउंडवरती आपण जिंकलो. इथेच ते आपण केलेलं फायनल सेलिब्रेशन्स. तर कसा वाटतो हा व्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर एक लाईक द्या, मनापासून आवडला तर भरपूर जणांना शेअर करा. नवीन असं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचं बेल आयकन दाबा जेणेकरून पुढच्या व्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत गुड बाय.